नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 8 इंग्लिश यामधील युनिट 3 यामधील 3.1 व्हाय या पोएमचा इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत. बघूया फर्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. रीड द पोएम, डिस्कस अँड कंप्लीट द फॉलोइंग ब्लँक्स विथ प्रॉपर ऍक्शन वर्ड्स किंवा व्हर्ब. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ही पोएम वाचायची आहे, त्या पोएमवर डिस्कशन करायचं आहे आणि या ठिकाणी काही फिल इन द ब्लँक्स दिलेले आहे, त्या ठिकाणी प्रॉपर ऍक्शन वर्ड्स किंवा व्हर्ब्स लिहायचे आहे. या ठिकाणी वुड, स्विम म्हणजे स्विम हे व्हर्ब वापरलेलं आहे. त्याच प्रकारे सन सिंग्स, रेन फॉल्स, मार्बल्स सिंक, फ्लावर्स डाय, आईस मेल्ट, स्टार्स शाइन, ओशन ebbs and flows, bees sting, winds blow आणि fish have gills or respirate or swim. अशा प्रकारचे या ठिकाणी ऍक्शन वर्ड्स वापरून किंवा व्हर्ब वापरून आपण या ज्या फिल इन द ब्लँक्स आहे या कंप्लीट केलेल्या आहे. पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 2. डिस्कस इन पेअर अँड राईट द रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द पोएम. या ठिकाणी पेअरने तुम्हाला डिस्कस करायचं आहे आणि पोएम मध्ये आलेले रायमिंग वर्ड शोधून लिहायचे आहे. फॉर एक्झाम्पल, पहिली पेअर व्हाय बाय, सिंक ड्रिंक, स्काय डाय, नोज फ्लोज, फ्लाय स्काय, स्टोन बोन, फ्लायजेस राईज, ट्राय व्हाय. अशा प्रकारचे या ठिकाणी या रायमिंग पेअर्सच्या जोड्या आलेल्या आहेत. पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 3. व्हाय दिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाऊ, व्हाय नॉट, व्हाय बाय अँड बाय. In these two lines, the word why is repeated. So, it is a figure of speech called repetition. म्हणजे ज्या लाईन्स मध्ये एखादा शब्द वारंवार येत असेल किंवा रिपीट होत असेल तेव्हा त्या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच असतो, तो म्हणजे रिपीटेशन. या प्रकारे आपण ही डेफिनेशन लिहिलेली आहे. इट इज अ फिगर ऑफ स्पीच इन व्हिच वन ऑर मोर वर्ड्स आर रिपीटेड इन सेम सेंटेन्स. तेव्हा त्या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच असतो रिपीटेशन. एक्झाम्पल, सन कॉमा सन इट गिव्ह मी अ ग्रेट जॉय. बघा या ठिकाणी सन हा जो शब्द आलेला आहे हा रिपीटेड झालेला आहे, म्हणून या ठिकाणी रिपीटेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. बघा आता या ठिकाणी आपल्याला नाऊ फाइंड आउट द लाईन्स फ्रॉम द पोएम विच शोज द रिपीटेशन. आपल्याला पोएम मधल्या काही लाईन्स शोधायच्या आहे की ज्या ठिकाणी रिपीटेशन हा फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. बघा आता या प्रकारे पहिली लाईन आहे. ही वॉन्ट्स टू नो व्हाय वुड शुड स्विम, व्हाय लीड अँड मार्बल्स सिंक. या ठिकाणी सुद्धा या लाईन मध्ये व्हाय हा जो वर्ड आहे हा रिपीटेड झालेला आहे, म्हणून फिगर ऑफ स्पीच आहे रिपीटेशन. सेकंड आहे एक्झाम्पल, व्हाय स्टार्स शुड शाइन अँड विंड्स शुड ब्लो अँड व्हाय वी ईट अँड ड्रिंक. या ठिकाणी सुद्धा व्हाय हा शब्द जो आहे तो रिपीटेड होत आहे, म्हणून रिपीटेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. थर्ड एक्झाम्पल आहे, व्हाय सिंग्स द सन बिहाइंड द हिल्स अँड व्हाय द फ्लावर्स डाय. बघा या ठिकाणी सुद्धा व्हाय हा जो शब्द आहे हा रिपीटेड असल्यामुळे रिपीटेशन हा फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. पुढचं एक्झाम्पल आहे, व्हाय पॉप ऑफ गन्स शुड गो पॉप अँड व्हाय द ओशन एब्स अँड फ्लो. या ठिकाणी सुद्धा रिपीटेशन हा फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. पुढचं एक्झाम्पल आहे, ही वॉन्ट्स टू नो व्हाय फिश हॅव गिल्स अँड व्हाय बॉईज कॅन नॉट फ्लाय. बघा या ठिकाणी सुद्धा या वाक्यात व्हाय हा वर्ड आलेला असल्यामुळे रिपीटेड झालेला असल्यामुळे रिपीटेशन हा फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. अशा प्रकारे हे रिपीटेशन फिगर ऑफ स्पीचचे एक्झाम्पल्स आहेत. बघा लास्ट एक्झाम्पल दिलेला आहे, व्हाय बीज शुड स्टिंग अँड व्हाय द ईस्ट शुड मेक द डफ टू राईज. या ठिकाणी सुद्धा व्हाय हा शब्द रिपीटेड होत आहे. पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 4. कंप्लीट द वेव्ह डायग्राम.
या प्रकारची वेब डायग्राम आपल्याला कंप्लीट करायची आहे. द लिटल बॉय वॉन्ट्स टू नो. छोट्याशा लहान मुलाला काय जाणून घ्यायचे होते. फर्स्ट क्वेश्चन त्याच्या मनात होता व्हाय रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. सेकंड क्वेश्चन त्याला जाणून घ्यायचा होता व्हाय कोल शुड बर्न. नेक्स्ट क्वेश्चन होता व्हाय पॉप अप गन्स शुड गो पॉप. नेक्स्ट क्वेश्चन होता व्हाय सीड्स गेट इन द ऍपल कोर. आणि नेक्स्ट क्वेश्चन होता व्हाय द ओशियन्स एब्स अँड फ्लो. या प्रकारचे छोटे छोटे क्वेश्चन त्या लहान मुलाला याबद्दल माहिती जाणून घ्यायची होती. पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 5. कंप्लीट द फॉलोइंग ब्लँक्स फ्रॉम द पोएम. पेअर्स ऍक्टिव्हिटी. बघा आता या प्रकारच्या या ठिकाणी ज्या ब्लँक्स दिलेल्या आहेत त्या आपल्याला कंप्लीट करायच्या आहे. या ठिकाणी आपल्याला वर्ड्स फ्रॉम द पोएम रिलेटेड टू द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटशी रिलेटेड वर्ड्स आपल्याला राईट डाऊन करायचे. बघा या प्रकारचे वर्ड्स आपण लिहू शकतो. फर्स्ट वर्ड आहे विंड्स, सेकंड वर्ड आहे स्टार्स, नेक्स्ट वर्ड आहे क्लाउड्स, नेक्स्ट वर्ड आहे फ्लावर्स, नेक्स्ट वर्ड आपण लिहू शकतो स्टोन, नेक्स्ट वर्ड आहे स्काय. या प्रकारचे जे वर्ड्स आहे हे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे आणि ते पोएम मध्ये आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत यातीलच. आता या ठिकाणी वर्ड्स फ्रॉम द पोएम रिलेटेड टू एनिमल, फ्रुट्स और इन्सेक्ट. बघा आता या ठिकाणी पोएम मध्ये आलेले एनिमलशी, फ्रुट्सशी आणि इन्सेक्टशी रिलेटेड वर्ड्स आपल्याला लिहायचे आहे. फर्स्ट वर्ड आहे स्पायडर्स, सेकंड वर्ड आलेला आहे ऍपल कोड, नेक्स्ट वर्ड आलेला आहे फ्लायजेस, नेक्स्ट वर्ड आहे सीड्स, नेक्स्ट वर्ड आहे फिश आणि नेक्स्ट वर्ड आहे स्टिंग. या प्रकारचे हे जे वर्ड्स आहे हे एनिमल, फ्रुट्स आणि इन्सेक्ट यांच्याशी रिलेटेड आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी या ज्या ब्लँक्स दिलेल्या होत्या त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 6. इमॅजिन a senior student from your school has won a national level quiz contest. Frame 8 to 10 interview questions that you would ask when you interview him or her at school assembly about the achievement. बघा आता या ठिकाणी या प्रकारे इमॅजिन करायचं आहे की तुमच्या स्कूलमधला एखादा सिनियर स्टुडंट हा नॅशनल लेव्हलचा क्विज कॉन्टेस्ट जिंकून आलेला आहे. राष्ट्रीय लेव्हलचं क्विज कॉन्टेस्ट तो जिंकून आलेला आहे. त्यासाठी तुम्ही त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि इंटरव्ह्यूसाठी 8 to 10 क्वेश्चन्स त्याला विचारायचे आहे आणि हा जो इंटरव्ह्यू घेणार आहात तो स्कूलच्या असेंब्ली नंतर घ्यायचा आहे. बघा आता आणि त्या असेंब्लीमध्ये आपल्याला काय विचारायचं आहे, ही जी अचीवमेंट केली त्यासाठी त्याला काय करावे लागलं. या प्रकारचे 8 to 10 क्वेश्चन्स त्याला विचारायचे आहे. बघा आता या प्रकारे आपण क्वेश्चन्स विचारू शकतो. हाऊ डू यू फील आफ्टर दिस अचीवमेंट. या अचीवमेंट नंतर तुला काय वाटत आहे, कसे वाटत आहे. सेकंड क्वेश्चन विचारू शकतो. व्हॉट वॉज युअर स्कूल शेड्यूल ऑफ स्टडी फॉर दिस कॉन्टेस्ट. म्हणजे या कॉन्टेस्टसाठी जेव्हा तुला स्टडी करायचा होता तेव्हा तुझं स्कूलचं शेड्यूल किंवा स्टडीचं शेड्यूल कसं होतं, नियोजन तू अभ्यासाचं कसं केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन विचारू शकतो. हाऊ डू यू प्रिपेअर फॉर दिस कॉम्पिटिशन. म्हणजे या कॉम्पिटिशनसाठी जेव्हा तू बसलास तेव्हा तू प्रिपरेशन कसं केलं. फोर्थ क्वेश्चन विचारू शकतो. हू हेल्प यू फॉर द प्रिपरेशन ऑफ दिस कॉन्टेस्ट. म्हणजे या एक्झामसाठी जेव्हा तू प्रिपरेशन करत होता, कॉन्टेस्टसाठी प्रिपरेशन करत होता तेव्हा तुला कोणी मदत केली. नेक्स्ट क्वेश्चन विचारू शकतो. हाऊ डज युअर फॅमिली फील अबाउट युअर अचीवमेंट. म्हणजे जेव्हा तुला हे छान नॅशनल लेव्हलचं क्विज कॉन्टेस्टमध्ये सक्सेस मिळालं तेव्हा तुझ्या फॅमिलीला कसं वाटत आहे या अचीवमेंट नंतर, असा क्वेश्चन विचारू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन विचारू शकतो. हू प्रोव्होक यू टू पार्टिसिपेट इन दिस कॉन्टेस्ट. म्हणजे या कॉन्टेस्टला बसण्यासाठी तुला कोणी प्रोत्साहित केलं, या प्रकारचा क्वेश्चन विचारू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन विचारू शकतो. व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स. तुझे भविष्यातील प्लॅन्स काय आहेत, तुला काय करायचं आहे भविष्यामध्ये, या प्रकारचा क्वेश्चन विचारू शकतो. नेक्स्ट विचारू शकतो. व्हॉट ॲडव्हाइस यू विल गिव्ह टू अदर स्टुडंट्स. म्हणजे इतर जे विद्यार्थी आहेत त्यांना तू काय सल्ला किंवा काय उपदेश देऊ इच्छितो. नेक्स्ट क्वेश्चन विचारू शकतो. हू वॉज युअर बिगेस्ट कॉम्पिटिटर इन दिस कॉन्टेस्ट.
म्हणजे या कॉन्टेस्टमध्ये तुझा बिगेस्ट कॉम्पिटिटर कोण होता, प्रतिस्पर्धी कोण होता. आणि नेक्स्ट क्वेश्चन विचारू शकतो या प्रकारे, हॅव यू रिसीव्ह सच रेकॉग्निशन बिफोर, यापूर्वी तुला कधी असं यश मिळालेलं आहे का, या प्रकारचा सुद्धा क्वेश्चन विचारू शकतो. अशा प्रकारचं या ठिकाणी आपण 10 क्वेश्चन विचारले आणि त्या सिनियर स्टुडंटचे आपण या प्रकारे इंटरव्ह्यू घेऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. बघा आता या ठिकाणी आपल्याला वर्ड चेन कंप्लीट करायची आहे. कंप्लीट द वर्ड चेन. एक्झाम्पल ईट, टायगर. बघा आता या ठिकाणी ईट जो शब्द आहे त्याचा शेवटचं अक्षर आहे टी. टी पासून सुरू होणारा शब्द आहे टायगर. आर पासून सुरू होणारा शब्द रन. एन पासून सुरू होणारा नोज. ई पासून सुरू होणारा इझी. बघा आता या प्रकारची चेन ही आपण फर्स्ट चेन बनवलेली आहे. आता आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे स्काय. आता वाय पासून येणारा शब्द याक. के पासून येणारा शब्द या ठिकाणी लिहायचा आहे किंग. नेक्स्ट आहे जी. जी पासून येणारा गर्ल. एल पासून येणारा लॅम्प. सेकंड आहे क्लाउड. डी शब्द आलेला आहे. डी पासून डक. के पासून आपण लिहू शकतो काइंड. डी पासून लिहू शकतो डॉग. जी पासून लिहू शकतो ग्रीन. थर्ड एक्झाम्पल आहे विंड. या ठिकाणी डी हे शेवटचं अक्षर आहे. डी पासून लिहू शकतो डिअर. आर पासून लिहू शकतो राईज. ई पासून लिहू शकतो ईस्ट. आणि नेक्स्ट एक्झाम्पल आहे स्टार. शेवटचं अक्षर आहे आर. आर पासून लिहू शकतो रिपीट. टी पासून लिहू शकतो आपण टाउन. एन पासून लिहू शकतो नियर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे व्हाय. शेवटचं अक्षर आहे वाय. वाय पासून लिहू शकतो योर. आर पासून लिहू शकतो राईप. आणि ई पासून लिहू शकतो इझी. अशा प्रकारच्या या वर्ड चेन आपण कंप्लीट केलेला आहे. अशा प्रकारे आज आपण व्हाय या पोएमचा इंग्लिश वर्कशॉप कंप्लीट केलेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.